आजचा हा पसारा नेहमी माझ्या घरात कधीच नसतो. हा रेअरली वन्स इन अ व्हाईल असा कधीतरी पसारा असा असतो, जो मला अजिबात बघवत नाही. परंतु काय करणार, कधी-कधी परिस्थिती आपल्या हातात सुद्धा नसते. सो पसारा होतोय होऊ द्या आणि आपल्याला माहीत असतं हे आपण नंतर आवरणार आहोत. कारण कधी-कधी एखादा दिवस असा असतो ना, की जे काही ठरवलेलं असतं त्याप्रमाणे होत नाही. म्हणजे सकाळी उठल्यापासून कामांची यादी तर आपल्याकडे तयार असते. आज हे आवरायचंय, ते आवरायचंय, स्वयंपाक करायचाय, कपडे धुवायचे, सगळं नीटनेटकं ठेवायचंय. जागची वस्तू जागी ठेवायची आहे. स्वयंपाक झाल्यावर लगेचच टरफल इकडे म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या माहीत असतात. परंतु कधीतरी अशी वेळ असते ना, की आपल्याला हे काहीच सुचत नाही आणि कधी होतं ते जेव्हा आपला मुलगा, मुलगी जे काही आपली बाळं असतील ते आजारी पडतात आणि घरभर पसारा झालेला आहे माहीत असतं. खेळणी इकडची तिकडे पडलेली आहे. भांडी सिंकमध्ये साचून ओव्हरफ्लो होत आहे. इकडे-तिकडे उष्टं पडलेलं आहे किंवा जेवणाच्या प्लेट्स तशा आहे, ब्रेकफास्टच्या प्लेट तशा आहे, हे सगळं आपल्याला माहीत असतं. परंतु ना, ते आवरायला आपले त्याच्याकडे हातच जात नाही. कारण आपलं मन आणि लक्ष पूर्णपणे आपल्या बाळाकडे कारण असतं. त्यावेळेस त्या दिवसाची प्रायोरिटी हे आपलं बाळ असतं. आपल्याला हे सुद्धा माहीत असतं, की आता मी पोळ्या लाटलेल्या आहेत. मला पोळपाट लाटणं ठेवायला अगदी 1 सेकंद लागणार आहे. परंतु त्यावेळेस ते काही आपल्याला डोक्यात पण येत नाही किंवा आपले हात सुद्धा धजत नाही ते काम करायला. कारण आपल्याला माहीत असतं, की आपल्याला आपली गरज आत्ता सध्या आपल्या बाळाकडे आहे. कारण हे काम काय लगेच पण होऊ शकतं करायचं म्हटलं तर. परंतु मग असं नको, की आपली मुलगा आता जसं माझ्या मुलाला बरं नव्हतं. सो तो "मम्मा इकडे ये, इकडे बस, माझ्याजवळ बस." तो कामाची वेट आणि आपण त्याला म्हणतोय, की "नाही थांब माझं एवढं काम बाकी आहे, मग मी करून येते." ह्या गोष्टीला काही अर्थच नसतो. कारण तेव्हाची प्रायोरिटी हे आपलं बाळ असतं. कारण त्याला बरं नसतं. त्याची काळजी घेणं, त्याच्यासोबत बसणं. कारण मुलं लहान म्हणजे त्यांना बरं नसेल ना, तर ते खूप किरकिर करतात. कारण त्यांना काय होतं हे त्यांना सांगता येत नाही. त्यांना फक्त एकच कळतं, की मम्मा, मम्मा, मम्मा करायचं किंवा रडायचं किंवा किरकिर करायची. मग आपण उगाचच आपल्या कामांचं एक्स्ट्राचं हे तेव्हाच आवरून त्यांना उगाच कशाला ना अजून जास्त त्रास द्यायचा. त्यापेक्षा थोडासा वेळ म्हणजे त्यांच्यासोबत स्पेंड करायचा. ते थोडेसे झोपले, नॉर्मल झाले किंवा त्यांना थोडंसं बरं वाटायला लागलं, की मग आपली कामं तर आहेच. कामं कुठे पळून जात नाहीये. ते आपल्याला आत्ता नाही केली तर थोड्या वेळाने पण करावीच लागणार आहे. त्यामुळे ना घरातला पसारा एखाद दिवशी तसंच असतो. पण त्या पसाऱ्यापेक्षा आईसाठी त्यांच्या मुलाचं हसू, त्यांचं बरं होणं, त्यांचा आराम हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं आणि आज माझं तसंच काहीसं झालं. माझ्या लहान मुलाला बरं नव्हतं. तर मी सकाळच्या नाश्त्याची, जेवणाची आणि जी काही भांडी होती, मध्ये काय खाल्लं ते सगळी तशीच ठेवली. अं, आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला तिथे थांबली. कारण सर्वात जास्त आत्ता प्रायोरिटीचं काम माझ्यासाठी ते होतं, की मुलांची काळजी घेणं, त्यांची तब्येतीची काळजी घेणं, व्यवस्थित त्यांना करणं आणि ही कामं नंतरची. आणि तुम्हाला सांगू कितीही कामं असली ना घरामध्ये, पसारा पण दिसत असेल ना समोर, आपल्याला वाटू शकतं तेव्हा, की बापरे! किती पसारा आहे. आपल्याला अस्वस्थ वाटतं. पण खरं सांगू त्यावेळेस ना अजिबात काही आवरायचं नाही. कारण मुलं आपल्याजवळ रड-रड करताय, किरकिर करतायत, की "आई मला घे, मम्मा मला घे, इथे बस." तर तो वेळ ना त्यांच्यासाठी ती प्रायोरिटी त्यांना देणं खूप महत्वाचं आहे. मी ना खूप घरांमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे काय त्यावेळेस त्या आईची खूप मजबुरी असते, की तिला दिसतंय, की आपल्या बाळाला बरं नाहीये, तरीसुद्धा ती जी कामं तिला करावी लागतात किंवा तिच्याकडे कधी काही वेळेस ऑप्शनच नसतो. तिला त्या घराची जबाबदारी ह्याच्यातून फुरसतच मिळत नाही, की ती तिच्या मुलाला पूर्ण वेळ देऊ शकेल. पण मी खरं सांगू का? प्रायोरिटी आपणच आपली ठरवायची आणि त्यानुसार आपण वेळ द्यायचा असतो. कारण कसं आहे ना, लहान मुलांना ते लहान असताना सर्वात जास्त गरज असते, की त्यांच्याजवळ बसा, बोला. कारण त्यांना एकतर काय होतंय हे त्यांना सांगता येत नाही. ते सतत चिडचिड करणार आहे, रड करणार आहे. त्यावेळेस ना त्यांना आपल्या आईचा एक मायेचा ओलावा पाहिजे असतो, माया पाहिजे असते, की ज्यामध्ये ते सिक्युअर फील करतील, कम्फर्टेबल फील करतील. मग अशा वेळेस खरं सांगू ज्याला काय जज करायचं ना, ते करू द्यायचं. कोण काय म्हणेल ना, त्याची पर्वा नाही करायची. कारण आपल्या मुलाला समजा ताप आला असेल, काही उलटी होत असेल, अजून काही बरं नसेल आणि आपण जर डोक्यामध्ये विचार घेऊन बसला, की घरातले बाकीच्या माणसं आपल्याला जज करतील किंवा काय म्हणतील, हिला साधं जागच्या जागी वस्तू ठेवता येत नाही किंवा किंवा तुला लगेच जागच्या जागी कांदा कापून सुरी जागेवर ठेवली असती, पोळ्या लाटून पोळपाट जागेवर ठेवलं असतं, तर एवढा पसारा झालाच नसता ना. समजा त्यांना पण काम करायची वेळ आली तर. ते असं म्हणू शकतात कदाचित, की जागच्या जागी जर गोष्टी ठेवल्या तर कशाला एवढा पसारा होईल? असं वगैरे बऱ्याच महिलांना ऐकायला मिळतात. सो एवढंच सांगेल, की आपल्याला माहिती आहे ना, आपण हेच काम नंतर पण करू शकतो. आपण काय नेहमी करत नाही. कधीतरी आपली वेळ अशी असते, की नाही सुचत आपल्याला गोष्टी, ते नाही करायच्या असतात कारण आपली प्रायोरिटी वेगळी असते. तेव्हा त्या प्रायोरिटीला वेळ द्या
आपल्या मुलांना वेळ द्या. हे खूप महत्वाचं आहे. कारण नंतर आपल्या मनामध्ये फक्त एक गिल्ट येतो, की ह्याला बरं नव्हतं आणि आपण वेळ दिला नाही. आपण बाकीच्या कामांमध्ये राहिलो आणि माझं पोरगं बिचारं रडतच उभं होतं. मम्मा, मम्मा करत होतं. हा गिल्ट येतो नंतर आणि त्याचा जास्त आपल्याला त्रास होतो किंवा ते आपल्याला आठवून सुद्धा त्रास होतो. म्हणून सांगते, की पसारा असेल तर राहू द्या आणि घरातल्या बाकीच्यांना पण रिक्वेस्टच म्हणेल मी, की इतर वेळेस ना पण ह्या वेळेस थोडीशी कामांची म्हणजे अशी डिस्ट्रिब्यूट करून घ्यायची कामं, की कारण कसं असतं ना, वेळ ही खूप महत्त्वाची असते. मग अशा वेळेस तिच्या घरातली कामं तुम्ही थोडीशी शेअर करून घ्या, वाटून घ्या. म्हणजे तिच्यावरचा तो लोड थोडासा कमी होईल. कारण मुलं जेव्हा आजारी असतात, तेव्हा रात्र-रात्र सुद्धा जागून काढावी लागते. मग अशा वेळेस त्या आईला समजा तिच्या हसबँडची, पार्टनरची घरातल्यांची थोडीशी मदत मिळाली, तर तिचा थोडासा कामाचा भार हलका होणार आहे आणि जर कामाची हेल्प देता येत नसेल, तर निदान तिला बोलणे ऐकवून, तिला ऐकून ती कारण बोलण्याने ना खूप हर्ट होतं आणि आपण काय बोलतो, आपले शब्द कोणत्या समोरच्याला हर्ट करून जातील ना आपल्याला सांगता येत नाही. तर ही काळजी घ्यायची आणि आपण ॲज अ मॉम सुद्धा ही काळजी घ्यायची, की आपली प्रायोरिटी आपल्याला डिसाईड करता यायला पाहिजे. कामं घरातली नंतर होतील. एक आपण नेहमीच रोजच ऑन शेड्यूल सगळी कामं करत असतो. आपले दिवसाचं प्रत्येकाचं शेड्यूल ठरलेलं असतं, त्याप्रमाणे आपण घरातली कामं कंप्लीट करत असतो. पण एखाद्या दिवशी जेव्हा मुलांना बरं नसेल किंवा आपल्या स्वतःला बरं नसेल किंवा घरातल्या कोणत्या अजून लोकांना बरं नसेल, तेव्हा थोडीशी आपली कामं डिले झाली, नंतर केली तरी चालतील. एवढं पण आपण स्ट्रिक्ट नाही राहायचं शेड्यूलला, की आपण ते डिस्टर्ब नाही करणार किंवा काय. तर असंच काहीसा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तर मी इकडे झटपट पसारा आवरून घेतला, ओटा पुसून घेतला. जे काही तेलाचे, मिठाचे भांडे असतात, त्याला थोडंसं का होईना डाग लागतात, तर ते टिश्यू पेपरने पुसून घेतले. चकाचक ओटा झाला आणि एवढं छान झटपट काम केल्याबद्दल स्वतःलाच मी शाबासकी दिली. कारण दुसरं कोणी देईल याची अपेक्षा कुठे आपण ठेवायची. स्वतःच मस्तपैकी आनंदी राहायचं. आणि इथे हे चेरी ब्लॉसम आहे. चेरी ब्लॉसमचं झाड ते तुमच्यासोबत शेअर केलं. खूप सुंदर झुपकेदार फुलं आहेत. आय होप तुम्हाला